सत्य सुद्धा पार्टीवर आहेत, मौती सुद्धा पार्टीवर आहेत. या पार्टीची लोक त्या पार्टीच्या मौतीला नाही. 4 तारखेपासून म्हणजे सगळे पट्टी एकत्र झाले. ते आहे का उंकाचं? तुम्हाला खातं कोण राव कोणाला कोण ते तुम्ही दिल्लीत काय किंमत आहे इतर बोटवर हे जाऊन दिल्लीला कोणी चरित्र तुला अक्षरशः हसण्यावारी गोष्टी देऊ नका. वर्ध्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही हे गावातलं चित्र आहे. नाही अरे कुठे गेला तुम्ही? आगाला तुमच्या गटाला पाहू येतो डॉक्टर सांगा साखरपुडा झालं म्हणजे परीक्षा घ्या तर मला काही नाही. माझ्या भावाला जेवायचं नव्हतं फक्त वड्यावर बसावं लागत होतं. माझ्या कार्यक्रमाची किंमत राहिली असते. राहिला तो पोरगी लागली साखरपुडा झाला. पोरगी काय नाही काय माहिती मला चुलता बाप मला दोघे सारखेच. माझा साखरपुडा झालाय म्हणजे मी माझं निम लग्न मी तर या घराची मी तर या घराची पाहुणे आज ना उद्या आज ना उद्या ना माझ्या सुट्ट्यानं माझ्या सुट्ट्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं फक्त माझ्या पाठीवर हात फिरवायचा होता. ही चित्र आहे. ती सासू कोण आहे वासना. आज सगळ्या लोकांनी काय घेतली आता शिकायला झाली कोण बुद्धी. तिचा नवरा झाला काम आणि तिला सासू झाली वासना. आज सगळ्या लोकांच्या वासना झाल्या. कोणावर काही नाही हे चाललंय फक्त. पण आता समजा घेतलं समजा आज मी गेलो समजा म्हणणार नाही गेलो माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले मला फायदा काय? मी उलटून झाला आपले डोळे गेले टीव्ही झाला उपयोग काय? आपण कुणाला जग कुणाला तुमचं काय माहिती? आपण गेलो जगाला काय काय लोक आमचं समाजावर माझं प्रेम आहे नेतूच पाहिजे. समाज प्रेम मी काय घेतले कोणाला वेळ नाही. त्यांनी बाप उचलून आपण कोणाला प्रेम काय पोर म्हणजे ती मुलगी माझ्या प्रेम करते चक्र भेटू चक्र ती फक्त तुला एटीएम मोकळ करते प्रेम तुला तुम्हाला शब्द देतात तुला काय एकच देतात. प्रेम प्रेम जीवाला एक शब्द तुम्हाला 5 वर्ष डिक्शनरी सुद्धा सापडणार नाही. काय प्रेम त्याला परत माग 2 झाले आताशी लेख आणि नवरा आणि सासू. सासरा दंभ नवरा काम ते पाठच कामा लागलं. नवरा नवरा काम सासू वासना सासरा दंभ. आज सगळ्या लोकांना काय झालं मी नसलो तर इतर कोण माझे मी नसलो तर कोण नाही. मी महाराज आहे तू चक्र नाही तुम्हाला तू पांढरा मी ग्रामपंचायत सदस्य तुझ्या मेंदू पाहिणार तू झालं. अरे येड्या तुला सदस्य व्हायला द्यायला ₹10 लागले. तू सदस्य नाही तुझा नेम त्याला गावाला द्यायला लागला. तुला कोण जाईल पैसे घालून लोकांचे वडे खातो तू. अरे हा कोण आहे शब्द तू जगवल्या कोण हा दंभ दंभ. गायकाचा काय दंभ कीर्तनकाराचा काय दंभ. आता आपल्या कीर्तनकारांनी नवीन पद्धत आणली कागद छापायची कीर्तन समजून द्यायची आणि कारण काय काय द्यायचं म्हणजे रामायणाचार्य भागवताचार्य शिवचरित्रकार शिवपुराणकार भागवतकार प्रवचनकार समाज प्रबोधनकार. मग तू सगळं एकटाच करतोय आम्ही का उमेद वाजवतोय का? अरे तुला आठवलं व्हॉट्सअपला आलं नाही असं काय आलं नाही. मोठ्याच्या पोराला जाहिरातीची काय करलो आडणी बायकावे बांगलावाल्याला दाखवून घरकुलावाला गाठून घ्यायला
असता झाला पण टक्का काढून झाला. तुम्ही असं का लिहित नाही तिथे एवढ्या टक्का काढून झाला. आता ही लोक तिथं आली चांगली आज तुम्ही मागच्या महिन्यात लोक गोळा केली ती आली का आणली आणली बरोबर. माशिवाची बातमी आली का सगळे येऊन लोक आणण्यात आली नाही. प्रचंड गर्दी झाली. आणण्यात आली हे जर छापला असता तो तांबड्यात न्यावा असता. तुम्ही विकले गेलेले लोक आहेत महाराज. तुम्ही फक्त गरीबाच्या लोकांनी बसू शकता. मोठ्याने तुम्ही काहीच करू शकत काय करू शकत तुम्ही काय करू शकता. तुम्ही लाचार झालेले लोक नाही. तुम्ही मोठा माणूस म्हणलं आता मी दिंडी द्या आले दिंडी आला. आता निवृत्तीला दिंडी त्रिंबक करून गेली. वाजवणाऱ्यांची खवट गेली. गाणाऱ्यांची घशी बसली. त्याची कोणी दखल घेत नाही. चालेल जीवनाचा त्रास आहे. दिंडी गावात आली एखादा मोठा माणूस दिंडी आला ना मोठा ही चालत चालत त्याला काय द्यायचा त्याला खर्च आता ते अशी सवय रोज ते भजनात रंगले आमचे मुळा कुठे आम्ही देव आलो आणि भालू आणि क्लिप त्यांचीच व्हॉट्सअपला तेच फेसबुकला आणि हे वाजू वाजू असंच 4 महिने महाराष्ट्रातले टोटल पोलीस उन्हात उभे होते. उन्हात बारा तास नव्हती 24 तास गाड्या चेकिंग. किती महिने 4 महिने पूर्ण रात्र. आणि मुलाचा दवाखाना पाहायचा नाही बायकोचं दुखणं पाहायचं नाही मुलाबाळांचं जीवन पाहायचं नाही फक्त ड्युटी येतं. एवढी मोठी गंमत होऊन गेली. 2 मिनिटं त्यांची स्तुती तरी पण गेली काही गोष्ट घेते. तुम्ही असं म्हणला बाबा पोलिसांची पोलिसी थोडे मानावा लय माना कष्ट असं म्हणलं म्हणा. जर 2 मिनिटं त्यांचं चांगलं म्हणलं असं तर त्यांचा कष्टाचा थापा थोडा नाही. तुम्ही असं करा. तुम्ही एक उत्तर द्या मला. सगळी माणसं घराला दूध लावतात पहिला म्हणलं उडून का लावू उडून. आता मी उत्तर द्या तुम्ही स्वरासाठी लावता का सज्जनासाठी. तुम्हाला सुधारते का तुम्ही सगळे लोक घराला उडून लावतात चोरासाठी का सज्जनासाठी. चोरासाठी. जगात कोणता चोर येतो पुढच्या वाला येतोय. चोर कुठून येतोय भिंत्या कुठून बिटार कुठून तुझ्या कुलूप कुठं राहतोय. मग कुलूप चोरासाठी का सज्जनासाठी. चोराला काय कुलपाची गरज आहे. सज्जन सुद्धा येण्यावानी करू नये म्हणून कुलूप. तसे ग्रंथ ज्ञानेश्वऱ्या हे येण्यासाठी नाहीये विद्वानांसाठी आहे. काय तो दंब आहे आणि त्या दंबाचं नाव सासरा आहे. जावा नंदा आहे एकच ऐकायचे ना. नवरा काम सासरा सासू वासना आणि सासरा दंब. हा सगळ्या माणसांना काय झालाय दंब. तुम्ही अभ्यास करा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून निघाले झाले. कोणी बोलत नाही बोलत कोणी. आता जून महिना पिऊन गाड्या उडवण्यातच गेला. पेपर गाजले मीडिया गाजला एक पट्ट्या सुद्धा म्हणणार नाही दारू बंदी झाली पाहिजे. तुम्ही अभ्यास करा.
40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले आणि इथं तुम्हाला लोकांना भेटत म्हणतात शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेली थेट म्हणतात आता नाव असं सांग बापाला माहिती होतं 2 रुपयाला 36 रुपये भजनी बिजनीला जागेवर आढळ करी म्हणजे मारायचे आपले बिजा आता काय आता मला घ्यायला कुठे निघालं आणि किती मोठे असतील आता तुम्ही माझ्याकडे 100 पोरं उभी करा सावळ्यामध्ये कोणत्याही गावातली तुम्हाला मी 93 पोरं दारू पिणारे दाखवतो बरोबर नाही 93 पोरं 100 पोरांमध्ये दारू पितात दारू न पिणं हा कमीपणा झालाय जो दारू पित नाही त्याला एवढे म्हणजे जीवनात आनंद उठता आला नाही वातावरणापेक्षा सुशिक्षित लोक जास्त दारू पितात पण ते निवांत पितात सगळे झोपल्यावर सुरूचा पण ते दर्जेदार एवढे त्याला स्टँडर्ड एवढा म्हणायचा हसण्यावारी गोष्टी नेऊ नका विनोद आहे का बघा कोण बोलत 4 पोरं गाड्यांवर बसतात शेवट त्याच्या तांगड्या फाकेल कुणी बॉल सटाकली त्याच्या लागला इंग्रजीचं प्रवचन ठेवलं काय वागा सांगू का लागले बॉल सटाकल्याची ओवी कुठे राग येतो लोकांना इंग्रजीचा पण तळतळ येण्यासारखे कुणालाही तळतळ येईल असं जग नाही आज अक्षरशः तुम्हाला इथं सांगतो 2च मिनिटं झाली पण सांगून सांगतो या 4 वर्षामध्ये या 4 वर्षात काय बघायची सुद्धा लाज वाटते मला इतकी वाईट परिस्थिती आज ऐकलं नाही बघ काय बाप गेलाय मुलगा जिवंत आहे कशाला झालायचं बाप पाणी पाचतोय पोराला बाप त्याचा बाप रडतोय पोराच्या तोंडात पाणी पोराच्या प्रेतावर आई रडती या 4 वर्षामध्ये महिला मंडळी एखादा माणूस तरुणपणा कमी आला आणि त्याचं प्रेत जर आंघोळी बाहेर काढलं तरी लाल आणि पोरं प्रेतातून उड्या हातात उड्या काय माहिती त्यांना माझा बाप गेलाय काय माहित ती पोर आईला विचारतात माझ्या बाबाला काल आंघोळ घालतात काय उत्तर तुमच्याकडे बोला तेच प्रेत रस्त्याने घेऊन जाताना पोर विचारतात आई माझ्या बाबाला बाजू पुढे झालं नाही प्रेत पेटवले सगळी लोक रडतात आणि ती लाडकी हसतात आणि हसणारी पोर आईला विचारतात नाही पेटवला माझा बाप पेटला माझा बाप काय उत्तर त्याची आई म्हणते तुझा बाबा गेला नाही तुझा बाबा देवा घरी आला तो पोरग शाळेत जातो सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवा घरी गेला शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेल्यामुळे स्वयंपाक झाला नाही अक्षरशः हे पोरग घरी येतं आई म्हणतं आई गेलाय माझा बाप या 3 वर्षामध्ये स्तनातलं दूध देणारी पोरं बापाच्या लागणार आहे पोटातली पोरं बापाच्या लागणार आहे आणि 3 वर्षाची पोरं बापाच्या लागणार आहे काय म्हणजे तुमचं आणि याला 2च कारण आहे दारू सुधार आणि गाडीची प्रवास आणि मोबाईल वापर गाडी चालवताना मोबाईलचा वापर याशिवाय केलंच पडत नाही इतकी नालायक आवडत दारूची भांडे दारू करणारे लोक भांडे लुगडे इकडे नालायकांनी बायकांची लुगडे दळायला गेला दळणच लहानच नाही कुठे आहे कुठे फक्त बोलायचं नाही हे चित्र खरं का खोटे बोला काय अवस्था आहे काय अवस्था आहे त्याचं नाव आहे दंभ सासरा आहे दंभ आता 3 झाले नवरा काम सासू वासना सासरा दंभ दंभ नावाचा सासरा झाल्यामुळं कसा नवऱ्याच्या बहिणी स्टीपटी म्हणतात ननाद 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 आता इकडे 4 नाद आहे खाच वाटो खाता पहिलं त्याला राहिलं ते आता नंदा 4 आहे त्यातली पहिली नदे आशा आज सगळी माणसं कशावर पाऊस पडत पगार वाढत पाहुणे येते पाहुणे फक्त तू राहायला पाहिजे आशा अरे काय आशा दुधाला भाव
आजचा हिशोब झाला तुम्हाला 28 तारखेला 2,500 रुपये क्विंटल गहू आहे. आज 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 किती 2,500 आणि 9,000 रुपये टन गव्हाचं भुशी. मग गहू पेरायचा का भूस पेरायचा प्रश्न. 27 रुपये लिटर दूध आहे कोणाचं शेतकऱ्याचं. 30 रुपये किलो कांदे कारगिलची 50 किलोची 1450 आहे. 27 रुपये लिटर दूध आहे 30 रुपये किलो कांदे आणि 70 रुपये लिटर पिशवीचं दूध आहे. प्युअर कोणतं पिशवीतलं एकदम प्युअर आहे. तुम्ही सुधारणार आहे का मला संपवणार. 2 वर्ष झाले मजुराची बाई हांड्यातलं पाणी पित नाही. हांडा नेला माठ वारला जार फक्त 2-3 महिने द्यायचा. यंदा दिवाळीनंतर जार सुद्धा घेणार नाही. डायरेक्ट 8 वाजता बांधव गॅस पेटून भाज्याचा खाना खायचा. बाई कोणत्या घरीवर पैसे खाय तेवढा कोपरा खा. आपली बायको पीठ खालवायला पण झाले आपल्याला. आमच्या घरातच असे झाले. बाप कार्यकर्ता कोणाही बाप कार्यकर्ता आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष वावरत नाही. बाप नुसता बांधव काय देवत येळा घे त्याचं शिकरू. शेतीला नियोजन नाही. बाप गवताला उपाय काय त्याचं बोलून विक्रीशिवाय काय. त्याची बायको महिला सक्षम झाल्या पाहिजे. सासरांनी भाकरी दाट चांगलंय वाट लागून गेली. वाट ही आशा आहे कोणी. आज सगळी लोक MSc PhD माणसं 7,000 रुपये महिन्याला प्राध्यापक आहे. तुमचं काय मत बोला. काही बोल नाही 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 नाही. याचं वय 48 वर्ष. रिटायरमेंटला त्याला 7 वर्ष राहिले. त्याला बायको कवा करायची निवांत उद्या सांगा मला. बोल कोण तुम्हाला आता हिशोब सांगतो सरळ आहे तिथं. 2005च्या शाळा 2024ला मिस्टेक केला. हिशोब काढा बरं तुम्ही. 2005च्या शाळा 2023ला मिस्टेक केल्या. म्हणजे किती वर्षानं 18. म्हणजे जो 5वीला शिक्षण लागला होता त्याची नोकरी झाली 18 वर्ष. आता काही झालं तर अजून 10 वर्ष 100% होत नाही. त्याचं वय किती होईल 28 वर्ष सर्व्हिस होईल. फुल पेमेंटला तो रिटायर होईल. त्याला गाडी घ्यायची कवा बंगला बांधायचा कवा नातू पाहायचा कवा. नातू नाही ही सगळे जनतेच्या हिताचे निर्णय. तुम्ही निरीक्षण करा. तुम्ही निरीक्षण माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला. काल नाही पुढं मी मेल्यावर तरी तुम्ही सुद्धा. कारण आता न्यायालयावर तुम्ही शिकू शकत नाही. याचा अंदाज मला आलाय. आणि मी असंही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. पण हे ध्यानात ठेवा मला. मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवणी लहान काय म्हणतो.